नमस्कार मित्रांनो, आज आपण एन व्ही शॉपी या कंपनीचा प्लॅन पाहणार आहोत. एन व्ही शॉपी ही कंपनी दिल्लीमधून नोएडामधून चालू झालेली आहे. नोएडामधून ही कंपनी 2020ला चालू झाली. 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024. 2024मध्ये आपण आहात. 2024चं कंपनीचं टार्गेट आहे भारतामधल्या 5000 पिनकोडमध्ये शॉपी करायचं. 2024चं टार्गेट. 2025 आणि 2030मध्ये कंपनीला भारतामधले टोटल 1,55,000 पिनकोड आहेत. प्रत्येक पिनकोडमध्ये एन व्ही शॉपी झाली पाहिजे. एन व्ही शॉपी या कंपनीची शॉपी झाली पाहिजे, हे त्यांचं धोरण आहे. त्याचबरोबर हे सगळं करत असताना कंपनीचे लिगली सर्टिफिकेट भारत सरकारच्या माध्यमातून हे सगळे व्यवसाय चालवण्यासाठी वेगवेगळे लिगली सर्टिफिकेट लागतात. मग या ठिकाणी पॅन नंबर असेल, ISO असेल, GST असेल, जे लिगली डॉक्युमेंट आहेत, या सगळ्या गोष्टी काय केल्या की या ठिकाणी कंपनीने करून घेतलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी कंपनीचा एक वेगवेगळे सेगमेंट आहेत. याच्यामध्ये एन व्ही शॉपी ही कंपनी ही फक्त किराणा जो आहे याच्यावरती काम करते. त्याचबरोबर तेजरात म्हणून एक त्यांची रिचार्जसाठी कंपनी आहे. रिचार्जमध्ये या ठिकाणी तुम्ही मोबाईल रिचार्ज कराल. मोबाईलमध्ये पोस्टपेड असेल, प्रीपेड असेल, TV रिचार्ज असेल, अजूनही बरेच काही गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत त्यांच्या. म्हणजे ही रिचार्जच्या याच्यामध्ये काय करते की कंपनी काम करते. एक बिल्डिंग लाईनमध्ये सुद्धा त्यांची कंपनी काम करते. याच्यामध्ये प्लॉट सेल करायचा असेल, बाय करायचा असेल, एखादे फ्लॅट सेल करायचे असतील, बाय करायचे असतील, तर याच्यामध्ये सुद्धा कंपनी काम करते. कंपनीचं एक सेगमेंट याच्यामध्ये आहे न्यूट्रीवेदिका. न्यूट्रीवेदिका हे सेगमेंट जे आहे हे आयुर्वेदामध्ये 100% काम करतं. न्यूट्रीवेदिका ही कंपनी आयुर्वेदामध्ये जवळपास त्यांचे 15,000 प्रोडक्ट आज मार्केटमध्ये आहेत. हे पण या ठिकाणी ही कंपनीसुद्धा न्यूट्रीवेदिका या सेगमेंटमध्ये काम करते. त्याचबरोबर या ठिकाणी यांचा B2Bचा मोठा बिझनेस आहे. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. या ठिकाणी या B2Bच्या बिझनेसमध्ये त्यांच्या 300 कंपन्यांच्या सर्व्हिसेस जोडलेल्या आहेत. आज 300 कंपन्या यांच्याबरोबर जोडून चांगल्या पद्धतीने यांची सर्व्हिस त्या ठिकाणी चाललेली आहे. हे सगळं काम करत असताना 2021ला, 2022 आणि 2023, 2021ला, 22 आणि 23ला कंपनीला रिवॉर्ड पण मिळालेला आहे. मग ते वेगवेगळे रिवॉर्ड पण या ठिकाणी काय केले की कंपनीला मिळालेले आहेत. ग्रोसरीमध्ये या ठिकाणी कंपनी एन व्ही शॉपी ही कंपनी ग्रोसरीमध्ये काम करते. ग्रोसरीमध्ये या ठिकाणी सगळे ब्रँड दिलेले आहेत. आजही मार्केटमध्ये आम्ही ग्रोसरी घेतो त्यावेळेस लोकांना दुकान म्हणजे ब्रँड बदलायचं आवडत नाही, पण दुकान बदलायचं आवडतं. तर या ठिकाणी तुम्ही जो ब्रँड घेताय तोच ब्रँड तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आता ब्रँड घेत असताना आपण पाहतो या ठिकाणी अनेक ब्रँड आहेत. 600 ब्रँड यांच्याकडे आहेत. 600मध्ये लिप्टन आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे, ब्रिटानिया आहे, गोदरेज आहे, MDH आहे मसाल्याची, अमूल आहे. मतलब असे 600 ब्रँड या ठिकाणी हे प्रोडक्ट याच्यामध्ये आहेत. हे सगळे ब्रँडचे प्रोडक्ट आहेत. 600+ या ठिकाणी आहेत ग्रोसरीचे आयटम. मग ग्रोसरीमध्ये ग्रोसरी असेल, डेअरीचे असतील, बेकरीचे असतील, हे सगळे प्रोडक्ट याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. हॅलो, तर आपण काय करूया, एन व्ही शॉपीचा मार्केटिंग प्लॅन पाहूया. मार्केटिंग प्लॅनमध्ये या ठिकाणी कंपनीने 15 प्रकारचे इन्कम दिलेले आहेत. 15 प्रकारचे इन्कम दिलेले आहेत. त्या 15 प्रकारच्या इन्कममध्ये पहिला जो इन्कम आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे, सेल्फ डिस्काउंट. ज्यावेळेस कंपनीची शॉपी होईल त्यावेळेस कंपनीच्या शॉपीमधून तुम्हाला 1% ते 50% डिस्काउंट काय केले की कंपनीने दिलेलं आहे. 1% 50% डिस्काउंट दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रोडक्टवरती वेगवेगळं डिस्काउंट आहे. जसे वेगवेगळे प्रोडक्ट आपण खरेदी कराल त्याप्रमाणे तुम्हाला डिस्काउंट मिळेल. आता ह्या सगळ्या गोष्टी 15 प्रकारचे इन्कम मिळवत असताना आपल्याला फक्त एका छोट्याशा इन्व्हेस्टमेंटमधून या ठिकाणी एक छोट्याशा अमाऊंटचा आयडिया आहे. तो आयडिया आहे 1101 रुपयाचा.
1101 रुपयाच्या ID वरती आपल्याला कंपनीने काय केलेलं आहे की पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला 4 प्रोडक्ट दिलेले आहेत. 4 प्रोडक्ट दिले, त्यातले एक प्रोडक्ट मिळणार आहे. कोणते ते 4 प्रोडक्ट असणार आहेत? याच्यामध्ये सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे गायनोशेरम. हे प्रोडक्ट काय केलेलं आहे की आपल्याला लेडीजसाठी काय केले की हे दिलेलं आहे. मग लेडीजचे जे प्रॉब्लेम असेल, पेशीवडीचा प्रॉब्लेम असेल, पेशीवडीचा असेल किंवा पाळीचा मागं पुढं होत असेल तर त्याच्यावरती काय केलं की हे प्रोडक्ट दिलेलं आहे. दुसरं प्रोडक्ट दिलेलं आहे मल्टीबेरीज. आणि त्या मल्टीबेरीज जर बघितलं तर मल्टीबेरीज हे प्रोडक्ट इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी किंवा अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये चांगलं आहे. शरीराला सगळ्याच गोष्टीला त्या ठिकाणी ते चांगलं आहे, म्हणून त्यांनी मल्टीबेरीजचे प्रोडक्ट दिलेलं आहे. तिसरं प्रोडक्ट त्यांनी काय केलं, लिव्हर एन्झाम म्हणून एक प्रोडक्ट दिलेलं आहे. हे प्रोडक्ट चांगलं आहे, लिव्हरसाठी त्या ठिकाणी ते काम करतं. आणि त्यानंतर एक रिबूस्ट म्हणून एक प्रोडक्ट आहे. ते प्रोडक्ट काय केले त्या ठिकाणी दिले, ती सुद्धा अँटीऑक्सिडंट आणि तुम्हाला या ठिकाणी इम्युनिटी पॉवरवरती काम करणार आहे. असे ह्या 4 मधल्या एक प्रोडक्ट काय केले की तुम्हाला दिलेलं आहे. अजून काय दिले कंपनीने, त्या ठिकाणी स्पोकन इंग्लिश क्लास पण दिलेला आहे. ज्यावेळेस ID तुमचा 1101 ने ओपन होतो त्यावेळेस काय होतं की ऑटोमॅटिक त्या ठिकाणी एक लिंक येते झूमची, आणि त्या झूमच्या लिंकवरती तुम्ही जर क्लिक केलं तर हा स्पोकन इंग्लिशचा क्लास चालू होतो. हा क्लास तुम्ही 3 महिन्यापर्यंत करू शकता. अजून काय दिलेलं आहे कंपनीने, या ठिकाणी दिलेले डिजिटल मार्केटिंग क्लास. मोबाईलमध्ये अनेक गोष्टी आहेत, ॲप आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढंच आपण काय करतो की वापरतो. जो व्यक्ती डिजिटल मार्केटिंग ॲपचा क्लास करल, म्हणजे या ठिकाणी डिजिटल मार्केटिंगचा क्लास करल, त्याला मोबाईलमधून सुद्धा तो बरेचसे बिझनेस करू शकतो. जे लोकांनी काय केलेलं आहे की या ठिकाणी हा क्लास केलेला आहे ते मोबाईलमधून सुद्धा त्यांचे छोटे मोठे बिझनेस चांगल्या पद्धतीने करतायत. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला 2400 रुपयाचे कुपन पण दिलेले आहेत. 2400 रुपयाचे कुपन दिलेले आहेत. 2400 रुपयामध्ये तुम्हाला कुपन जे दिलेत, कंपनीचं एक ई-कॉमर्सचं पोर्टल आहे. त्या पोर्टलमधून तुम्हाला या ठिकाणी हा 2400 रुपयापर्यंतचा डिस्काउंट तुम्हाला काय होतं की त्या ठिकाणी मिळू शकतो. ई-कॉमर्सच्या पोर्टलवरती कंपनीचे 5000 प्रोडक्ट आहेत. जसं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आहे तसं ते पोर्टल आहे. त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, काही खरेदी करू शकता, मोबाईल घेऊ शकता, कपडे घेऊ शकता, जे काही घ्यायचे ते घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला हे 2400 रुपयाचं डिस्काउंट त्या ठिकाणी कामाला येईल. कंपनीचं अजून एक पोर्टल आहे या ठिकाणी, त्याच्यामध्ये 1100 रुपयापर्यंत तुम्हाला रिचार्ज, मोबाईल रिचार्ज असेल, टी व्ही रिचार्ज असेल, मोबाईल रिचार्ज करत असताना त्या ठिकाणी पोस्टपेड असेल, प्रीपेड असेल, याच्यामध्ये काय होणार आहे की आज आम्ही 300 रुपयाचं रिचार्ज केलं तर आम्हाला 303 किंवा 302 रुपये चार्ज पडतो. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही काय करणार आहे, रिचार्ज मारणार आहे, त्यावेळेस आम्हाला 2% कॅशबॅक मिळणार आहे 1100 संपेपर्यंत. त्याच्यानंतर आम्हाला 1% कॅशबॅक मिळणार आहे. हा लाईफ टाईमपर्यंत मिळणार आहे. म्हणजे हा बेनिफिट काय केलं की या ठिकाणी कंपनीने काय केलं की तुम्हाला देऊ केलेला आहे. असे फक्त 1100 रुपयावरती, 1101 रुपयावरती तुम्हाला आयुर्वेदामधलं न्यूट्रिवेदिकाचं 4 मधलं एक प्रोडक्ट मिळणार आहे. स्पोकन इंग्लिश क्लास मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा क्लास मिळणार आहे. 2400 रुपयाची कुपन आहे. 1100 रुपये हे सुद्धा तुम्हाला फ्री, जोपर्यंत तुम्ही 2% आणि नंतर 1% तुम्हाला कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे. तर अशा पद्धतीने काय आहे की या ठिकाणी हा एक फक्त 1100 रुपयावरती हे सगळे काय केले की आम्हाला बेनिफिट दिलेले आहेत. आता या ठिकाणी 15 प्रकारचा इन्कम आम्हाला सांगितलंय. त्यावेळेस काय होतं की पहिला इन्कम हा आहे. आता पुढचा इन्कम आपण बायनरी पाहणार आहोत. पुढचा इन्कम बायनरीचा आहे. बायनरीमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्ही आहात, एक लेफ्ट आणि दुसरं राईट, लेफ्ट आणि राईट. समजा तुम्ही ए आणि बी हे डायरेक्ट जोडले, जेवढे बी दुसरा इन्कम या ठिकाणी, हा पहिला इन्कम दिलेला आहे कंपनीने, दुसरा इन्कम दिलेला आहे डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम कसा मिळतो, ए आणि बी सोडून याच्या पुढे तुम्ही जेवढे डायरेक्ट टाकाल, समजा इथं सी टाकला, इथे डी टाकला, ई, एफ, पण हे सगळे तुमच्या आयडी मधून असलेले
सगळे आयडी तुमच्या आयडीतून असतील, तर हे दोन सोडून सी म्हणजे प्रत्येक पुढच्या एका आयडीवरती 200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ए बी सोडल्याच्या नंतर जेवढे बी तुम्ही डायरेक्ट टाकणार आहे त्याच्यावरती तुम्हाला 200 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. आणि डायरेक्टचं तुमच्या लक्षात आलं. आता आपल्याला बायनरी इन्कमसाठी त्यांनी काय केलं की रेशो दिलेला आहे 2:1, 1:2, 1:1. सुरुवातीला फक्त 10 लागेल. त्यानंतर काय होईल की तुमच्या पर जोडीला तुम्हाला काय होतील, पर पेअरला तिसरा इन्कम, त्याला आपण म्हणतो मॅचिंग इन्कम म्हणजे बायनरी, पर पेअरला तुम्हाला 200 रुपये मिळतील. आता या ठिकाणी समजा इथं 5 आणि इकडं म्हणजे 5 म्हणजे थोडक्यात 5 पेअर मॅच झाल्या तर तुम्हाला 1,000 रुपयाचा इन्कम मिळणार आहे. 10 पेअर मॅच झाल्या तर 2,000 रुपयाचा इन्कम तुम्हाला मिळणार आहे. समजा इकडं 25 आणि इकडं 25 आले, 50 आले, तर 25 ची पेअर मॅच होईल म्हणजे 5,000 रुपये इन्कम मिळेल. पण यातले 25 जे आहेत हे कॅरी फॉरवर्ड होते. म्हणजे प्रत्येक याच्यावरती तुम्हाला 25 हे तुम्हाला काय केलेलं की 5,000 इन्कम हा कॅपिंग दिलेला आहे. कॅपिंग तुम्हाला 5,000ची, एका आयडीला 5,000ची कॅपिंग आहे. 5,000ची कॅपिंग जर तुम्हाला एका आयडीला आली तर एका आयडीला 5,000 रुपये पर डे, म्हणजे 30 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर एका आयडीवरती तुम्हाला या ठिकाणी 1.5 लाख रुपये महिन्याला मिळणार आहे. आता बरेचशा वेळा काय होते की काम करत असताना बरेचसे लोक काय करतात, ट्रँगल घेतात, 1, 2, 3 आयडी घेतात. ज्यावेळेस हा आयडी कॅपिंगला जातो त्यावेळेस ह्या आयडीला काय होते की पॉवर तयार होते, इकडे आयडी जातात, याला पॉवर तयार होते, इकडे आयडी जातात. ज्यावेळेस तुम्ही याला ओपन करता इकडं आणि ज्यावेळेस याला सुद्धा इकडे ओपन करतात आयडी कॅपिंगच्या नंतर, त्यावेळेस तुमचे 3 आयडी ज्या दिवशी कॅपिंगला जातील त्यावेळेस तुम्हाला 3 आयडीवरती साधारण एका आयडीला जर 5,000 रुपये मिळाले तर 3 आयडीला तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये, म्हणजेच महिन्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर 4.5 लाख रुपयाचा इन्कम आपल्याला काय होणार 3 आयडीवरती मिळणार आहे. परंतु सुरुवातीला आपण काय करणार, एकच आयडी काय करणार, कॅपिंगला नेणार. एकदा कॅपिंगला एक आयडी गेला की आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या आयडीचं प्लॅनिंग या ठिकाणी करता येईल. आता या ठिकाणी विड्रॉल तुम्हाला काय केले की 200 रुपये दिलेले आहेत. आता विड्रॉल करायची गरज नाही. सिस्टम मध्ये तुम्ही ज्यावेळेस केवायसी भराल त्यावेळेस बँक डिटेल भरता. रोज संध्याकाळी 12 वाजता कट ऑफ होतं आणि कट ऑफ झालं तर तुमच्या आयडी वरती जर 200 रुपयाचं मिनिमम पे आउट तयार झालं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच तुमच्या अकाउंटला येणार. रोज या ठिकाणी काय होणार की कट ऑफ होणार आणि रोज या ठिकाणी काय होणार, इन्कम तुम्हाला काय होणार दुसऱ्या दिवशी लगेच तुमच्या बँक अकाउंटला येणार. त्यासाठी वेगळं विड्रॉल वगैरे मारायची गरज नाही किंवा तिकडनं त्यांनी विड्रॉल लावायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पे येणार आहे. आता या प्लॅन मध्ये काम करत असताना कटिंग दिलेलं आहे 5% तुम्हाला ऍडमिन आहे आणि 5% तुम्हाला टीडीएस आहे. 10% कटिंग हे कुठेही असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी यानंतर रिपर्चेस इन्कम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढचा जो इन्कम आहे आधी रिपर्चेस इन्कम हा कंपनी 20 लेवल पर्यंत देते. वीस लेवल पर्यंत रिपर्चेसचा इन्कम देते. आता 20 लेवल कशा या ठिकाणी तुम्ही आहात, तुम्ही काय केला लेफ्ट आणि राईट हे 2 लोक तुम्ही काय केले की जोडते. इथं तुम्ही आहात लेफ्ट आणि राईट. आता हे जॉईनिंग कशात चालतात, हे सगळे असं स्ट्रक्चर काय होतं की चालू राहतं.
आता 20 लेवल कशा, तर तुमच्यापासून हे ए आणि बी हे दोन तुमचे डायरेक्ट आहेत, ही झाली पहिली लेवल. यांनी जॉईन केलेली ही लोक ही झाली दुसरी लेवल. यांनी खाली लोक जॉईन केली ही झाली तिसरी लेवल. असे खाली जे काही स्ट्रक्चर खाली खाली जाणार आहे 20 लेवल पर्यंत, 20 लेवल पर्यंत कंपनी आपल्याला काय करणार आहे, रिपर्चेसचा इन्कम देणार आहे. आता तो कसा देणार आहे ते पाहूया. तो देत असताना या ठिकाणी तुम्ही 2 लोक जॉईन केली म्हणजे तुमची पहिली लेवल. दुसऱ्या लेवलला 2 त्यांनी जॉईन केले, 4 झाले. 2 4 8 16 32 64 128 256 512 आणि या ठिकाणी 1024 1024. 10 लेवल झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 लेवल मध्ये आमचे 248 लोक झाले. हे जर तुम्ही 20 लेवल पर्यंत जर कॅल्क्युलेशन केलं तर 20 लेवल मध्ये लोकांची संख्या होईल 19 लाख. पण आपण फक्त 10च लेवल आपण पाहिले. 10 लेवल मध्ये 2048 म्हणजे मी समजतो चला 2000च लोक झाले. आता रिपर्चेस मध्ये 3 गोष्टी आहेत. या ठिकाणी तुम्हाला रिपर्चेसचा इन्कम घेण्यासाठी तुम्हाला किराणा जो आहे तो घ्यायचा आहे लोकांना. मिनिमम 3000 रुपयाचा किराणा घेतला. रिपर्चेस मध्ये या ठिकाणी तुम्हाला किराणा दिला जातो. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्ही कंपनीचे जे काही पोर्टलवरती प्रोडक्ट आहेत ऑनलाईन ते खरेदी केले तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये रिपर्चेससाठी उपयोगाला येईल. कंपनीचं आयुर्वेदाचे 15,000 प्रोडक्ट आहेत ते सुद्धा शॉपिंगमधून जर तुम्ही घेतले तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पकडलं जाईल. म्हणजे रिपर्चेस मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पकडल्या जाणार. पण मी समजतो फक्त 2000 लोकांनी आम्ही जे काही वेंडर बुक केले, किराण्याचं दुकान बुक केलं आणि त्याच्यातलं फक्त एका व्यक्तीने 3000 रुपयाचा किराणा घेतला म्हणजे 2000 लोकांच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन केलं तर 60 लाखाचा टर्नओव्हर होतो. कंपनीचं सर्क्युलर आहे या ठिकाणी. कंपनीचं कमिशन स्ट्रक्चर जे आहे रिपर्चेसचं त्याचं असं आहे की 1 लेवल पासून 16 लेवल पर्यंत तुम्हाला 0.50 हे कमिशन आहे. 17 लेवल पासून 20 लेवल पर्यंत तुम्हाला 1% कमिशन. आता आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर आम्ही 10 लेवल पर्यंत आमचे 2048 म्हणजे 2000 लोक झाले म्हणजे आम्हाला 50 पैशांनीच मिळेल. या ठिकाणी 0.50 हे कमिशन जर मिळालं तर 30,000 रुपये या ठिकाणी रिपर्चेसचा इन्कम तुमचा होतो. रिपर्चेसच्या इन्कम साठी काय केलं, आमच्याकडे स्ट्रक्चर उभं राहिल्याच्या नंतर या लोकांनी फक्त काय केलं की किराणा घेतला. ऑलरेडी आम्ही किराणा घेतोय, आजही घेतोय, याच्या अगोदरही घेत होतो. इथं का घेणार तर त्यांना या ठिकाणी येणाऱ्या कालावधीनंतर डिस्काउंट मिळणार आहे. डिस्काउंट मिळणार म्हणून लोक काय होणार यांच्या शॉपमध्ये येतील. दुसरी गोष्ट रिपर्चेसचा इन्कम मिळणार म्हणून यांच्या शॉपमध्ये येतील आणि या ठिकाणावरून किराणा घेतील. किराणामध्ये सगळे प्रोडक्ट तुमचे ब्रँडेड प्रोडक्ट आहेत. सगळे ब्रँड तुम्हाला काय होतील त्या ठिकाणी मिळतील. आता हा झाला या ठिकाणी कंपनीचा 4था इन्कम. कंपनीचा 5वा इन्कम या ठिकाणी दिलेला आहे. तो दिलेला आहे समजा एखाद्या व्यक्तीने 3000 रुपयाचा किराणा रेग्युलर 24 महिने घेतला. 25व्या महिन्यामध्ये जेवढे लोक जातील त्याच्यासाठी कंपनीने काय केले 5% अमाऊंट बाजूला काढली आणि या 5% अमाऊंट मधून जी अमाऊंट तयार झाली ती अमाऊंट काय केली या 25 मध्ये जेवढे लोक येतील त्यांना इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे सगळ्यांना समान वाटलेला आहे. हा एक इन्कम काय केला की कंपनीने या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आता याच्यानंतर अवॉर्ड आहे, रिवॉर्ड आहे ते वेगवेगळे तुमचे 25 पेअरला आहे, 50 पेअरला आहे, 500 पेअरला आहे, असे वेगवेगळे रिवॉर्ड आहेत. त्याच्यानंतर एक मेन फोकस आपण या ठिकाणी करूया की 3 इन्कम एक चांगले इन्कम या ठिकाणी दिलेले आहेत 15 इन्कम मध्ये. त्याच्यामध्ये या ठिकाणी 7
सहावा इन्कम कार फंड. कार फंड तुम्हाला कंपनीने काय केलंय की 25 लाखापर्यंत डील केलेला आहे. परंतु कंपनी 25 लाखापर्यंत कार फंड कधी देईल आपल्याला, त्या कार फंडासाठी सुद्धा कंपनीने काय केले की या ठिकाणी पुन्हा काय केलं, प्रॉफिट मधून 5% बाजूला काढले. त्या 5% मधून कार फंडासाठी काय करते की पैसे त्याला देते. परंतु हे कधी देणार, ज्यावेळेस तुमच्या अंडरमध्ये एक 4 महिने 6 महिने वर्षभर गेले की तुम्हाला काय होईल की स्ट्रक्चर मोठं तुमच्या अंडरमध्ये उभं राहील. आणि ज्या दिवशी तुमची पेर 10,000ची पेर मॅच होईल त्या दिवशी तुम्हाला कार फंड चालू होईल. आता कार फंड चालू होत असताना समजा एक 10,000 चालू झाला, हळूहळू हळूहळू वाढत जाणार, कमी होणार, वाढत जाणार की जोपर्यंत 25 लाख मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला तो कार फंड चालू होणार. पुढचा फायदा कंपनीने बेनिफिट दिलेला आहे या ठिकाणी हाऊस फंड. हाऊस फंडासाठी कंपनीने काय केले की या ठिकाणी 1 करोड देते. परंतु ही 1 करोड कशी देते, इथे सुद्धा त्यांनी काय केले 5% बाजूला काढले. हे 5% कंपनीने जे लोक हाऊस फंडामध्ये बसतील, पण कधी बसतील, ज्या दिवशी त्यांची 30,000ची पेर मॅच होईल, म्हणजे 10+20 केले त्यानंतर 30,000 जॉईनिंगची पेर मॅच होईल, त्या दिवशी काय होतं की तुम्हाला हाऊस फंड चालू होतो. तिथं हाऊस फंड सुद्धा एक तुम्हाला एक उदाहरण घेतलं आपण, 20-25 हजारांनी चालू झाला तर तो दर महिन्याला मिळत राहणार कुठपर्यंत, 1 करोड मिळेपर्यंत. अमाऊंट किती बी तयार होईल माहित नाही तिथं, कारण किती लोक बसतात, कारण इथपर्यंत येणारी संख्या कमी असणार आहे. म्हणून अमाऊंट मोठी असेल आणि संख्या कमी असेल, त्याच्यामुळे काय होणार की येणारी जी काय अमाऊंट आहे ही त्या व्यक्तीला चांगली येणार आहे. पुढचा फायदा या ठिकाणी दिलेला आहे, बेनिफिट दिलेला आहे, हा दिलेला आहे तुम्हाला पेन्शन फंड. आता पेन्शन फंड पण कंपनी या ठिकाणी देऊ करते. हा पेन्शन फंडासाठी कंपनीने काय केले की 9 वर्षापर्यंत तुम्हाला देणार आहे. पण कधी देणार आहे, इथे सुद्धा कंपनीने काय केले की 5% काय केले की बाजूला काढलेले प्रॉफिट मध्ये. ज्या दिवशी तुमची 50,000ची पेर मॅच होईल टीमच्या माध्यमातून, हे सगळ्या गोष्टी टीमच्या माध्यमातून आहेत. 10,000 सुद्धा टीमच्या माध्यमातून आहे, 30,000 सुद्धा टीमच्या माध्यमातून आणि 50,000. 10+20 केले तर नंतर 30,000ची पेर मॅच होईल, 30+20 केले तर नंतर 50,000ची पेर मॅच होईल. म्हणजे हे इन्क्लुडिंग आहे, सगळं पकडलं जाणार आहे. ज्या दिवशी 50,000ची पेर मॅच होईल त्या दिवशी तुम्हाला पेन्शन फंड चालू होईल. आणि हा पेन्शन फंड तुम्हाला तिथून पुढं 9 वर्षापर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं, एक सिंपल 1101च्या जॉईनिंग वरती आपण काय करूया की हा सगळा एवढा मोठा प्लॅन पाहतोय. 1101 रुपयाची जॉईनिंग आहे एका आयडीला, त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होणार की मिळणार आहेत. अजूनही बाकीचे आवड निवड वगैरे 15 प्रकारचे, आणि त्याच्यामध्ये 3 जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वेंडर आहे. म्हणजे एखाद्या किराणा दुकान बुक करायचं असेल तर त्या वेंडर बुक केले जाणार, त्याचा इन्कम वेगळा आहे. त्याच्यानंतर कंपनीची शॉपी होईल, त्याचा इन्कम वेगळा आहे. त्याच्यानंतर कंपनीचा मॉल होईल, म्हणजे मोठी शॉपी होईल, त्याचा इन्कम वेगळा. म्हणजे असे वेगवेगळे इन्कम काय काही त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मला वाटतं एक शॉर्टकटमध्ये या ठिकाणी तुम्हाला मी प्लॅन सांगितला आणि तुमच्या लक्षात आला असेल. निश्चितपणे एका छोट्या अमाऊंटनी 1 लाखो रुपये, करोड रुपये कमवण्याची संधी आमच्या समोर आहे. नक्की ही संधीचा फायदा तुम्ही घेणार आणि तुम्ही त्या ठिकाणी या प्लॅनमध्ये चांगला इन्कम करणार अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. धन्यवाद.